भाऊ सांगा काय म्हणजे नक्की या ठिकाणी तुम्ही जमण्याचं कारण आणि तुम्ही या ठिकाणी या वेळेला बोलवलेलं आहे याचं नक्की कारण स्पष्ट करा. सोनूभाऊ आम्ही काल आहे ना आपल्या मेळावा होता तुतारी पक्ष आणि कुठे मेळावा होता? डिंगोरला इथे आपले गोंधाऱ्यामध्ये हे मेळावा होता. तांबडी शेटच्या बंगल्यावरती मेळावा असल्यानंतर आम्ही सर्व पूर्ण आपल्या पट्ट्यातले सगळे पदाधिकारी तिथं बोलवले गेले होते. तिथे आमदार साहेब आले. तर तिथं काल अशी मिटिंग झाली का जे आपले जे इकडे जे उमेदवार आहेत ते 5 उमेदवार अपेक्षित होते. तर त्यांचं असं निर्णय झाला का आम्ही 2-3 उमेदवार आम्ही देऊ शकतो. तर आमच्या एवढ्या खालच्या भागामध्ये आमचा अशी अपेक्षा होती का आमच्या पट्ट्यामध्ये जड माणूस जर म्हणला आणि सर्वांच्या म्हणजे डिंगोरे असेल, उदापूर असेल, पिंपळगावजोगा असेल, इकडं बारागाव पट्टा असेल आणि हा आमचा पट्टा असेल सांगनोरे ग्रुप ग्रामपंचायत किंवा खुबेकर ग्रुप ग्रामपंचायत. तर सर्वत्र एकच नाव होतं, शिंगाडे साहेबांचं असं नाव होतं की बुधजीराव शिंगाडे साहेबांची पत्नी अपेक्षित आणि इच्छुक आहेतच जिल्हा परिषदला. तर ते बोलले आम्ही तुम्हाला आजला सांगतो. तर आजला आम्हाला अशी बातमी ऐकायला भेटली की तुम्हाला आम्ही जिल्हा परिषदचं तिकीट काय देऊ शकते नाही, तर आम्ही तुम्हाला पंचायत समितीचं तिकीट देऊ शकतो. तर समजा आम्ही ज्या पक्षामध्ये काम करतोय, जसं माझा जन्म झालाय किंवा मला कळतंय, मला जसं मतदानाची हे चालू झाले आहे, आम्ही आजपर्यंत अतुल बेनके साहेब का त्यांचे वडील असतील आणि कट्टर आम्ही मेन मानणारे म्हणजे शरद पवार साहेब. म्हणजे आम्ही कट्टर राष्ट्रवादीची माणसं असताना आमच्या पट्ट्यामध्ये हे नंतर यांच्या फुटफुटी झाल्या समजा पक्षांच्या ते ना आम्ही जुमानता आम्ही फक्त समजा आमच्या पट्ट्यामध्ये अतुल बेनके साहेब असतील किंवा अंकुश आंबळे साहेब असतील, आमच्याकडे कोणता पण कार्यक्रम असू द्या, आम्ही दसरे असो काही लग्नाचा कार्यक्रम असो, फोन केल्यानंतर आमदार पंचायत समिती तुम्हाला दिलेला आहे का? पंचायत समिती इच्छुक ते बोलतात पंचायत समिती घ्या पण आम्हाला मान्य नाही का. तर आम्ही समजा पंचायत समिती लढवायचे कसं माहिती का, आम्हाला पंचायत समितीमध्ये समजा आमचा पक्ष पण देतोय, इतर पक्ष पण इच्छुक आहेत आम्हाला द्यायला, पण आम्हाला पंचायत समिती लढवायची नाही. पंचायत समितीमध्ये काय हरकत आहे? म्हणजे पंचायत समितीमध्ये देखील कामं करायला तुम्हाला खूप चान्स आहे. पंचायत समिती काय ग्रामपंचायत सदस्य काय एकच झालं. पंचायत समितीला पण समजा तो सदस्य असणार आहे आणि ग्रामपंचायत सदस्य, आता मी स्वतः ग्रामपंचायत सदस्य आहे, आम्हाला रुपया पगार नाही, मी विषय आहे. काय ठरलं होतं काल, म्हणजे जी मीटिंग झाली काल त्या मीटिंग मध्ये काय ठरलं होतं? म्हणजे तुम्हाला जिल्हा परिषद देणार असं सांगितलं होतं का? नाही, असं काही विषय नव्हता. ते म्हणजे आम्ही दोघांना उमेदवार देऊ, पण असं आमचं सर्व ग्रामस्थांची अपेक्षा अशी होती किंवा आमच्या पट्ट्यामध्ये अपेक्षा होती, सर्व कार्यकर्ते होते किंवा शिंगडे साहेब जरा बोलण्यामध्ये किंवा त्यांचं नेतृत्व किंवा ते पुणे जिल्हा गाभा समितीवरती काम करताय. कोणतं समजा कोणतं पण पेशंट असू दे तुमचं, तर ते एक फोन केल्यानंतर त्या पेशंटची सुविधा उपलब्ध करून देतात. काल आम्ही त्या ठिकाणी देखील उपस्थित होतो. नक्की काय ठरलं ते समजलेलं नाही, परंतु काल आम्ही त्या ठिकाणी उपस्थित असताना हे आम्हाला सांगितलं गेलं नाही की आम्हाला जर जिल्हा परिषद दिलं गेलं नाही तर बंडखोरी नक्कीच होईल. आम्ही अंकुश आंबळे यांना प्रश्न विचारला होता की बंडखोरी झाली तर काय करणार, तर अंकुश शेठ आंबळे यांचं उत्तर असं होतं की आमच्या पक्षामध्ये बंडखोरी होणार नाही. तर याचा अर्थ नक्कीच असा आहे की त्या ठिकाणी तुमच्या उमेदवारांनी त्यांना जिल्हा परिषद भेटली नाही तर मी बंडखोरी करेल असं सांगितलं गेलं नाही, अशी शक्यता आहे. हो सर, मग असं मला तरी वाटतंय. समजा काल अंकुश आंबळे साहेब जे बोलले की बंडखोरी होऊ शकत नाही, मग समजा एवढा कार्यकर्ता मोठा असल्यानंतर समजा तुम्ही तिकीट का देऊ शकते नाही कार्यकर्त्याला, मला हा प्रश्न विचारायचा आहे. समजा एवढा मोठा माणूस आहे, हा ठीक आहे, दाभाड्या बायला दिल्याबद्दल तो वाद नाही आम्हाला, पण आजपर्यंत या गावामध्ये जेवढी कामं आहेत ती तुमचीच कामं आहेत ना, मग तुम्ही आम्हाला का डावलताय, जाणून बुजून डावलताय का, हा प्रश्न मला विचारायचा आहे. मग आता बंडखोरी करण्याचा विचार आहे का? दुसरा पक्षामध्ये जाऊन त्या ठिकाणी जिल्हा परिषद जर दिलंच तर घ्याल का? 100%. दुसऱ्या पक्षाने आम्हाला तिकीट दिलं ना जिल्हा परिषद, तर आम्ही 100% जिल्हा परिषद उभे राहणार. नाही दिलं तरी आम्ही आज जर आम्हाला उद्या आलं अपक्ष लढवायचं तरी आमच्यामध्ये हिंमत आहे. म्हणजे तुम्ही अपक्ष लढवण्याच्या तयारीत? 100%. तुमची जी नाराजी आहे ती काल उघडपणे बोलून दाखवली होती का त्या मीटिंग मध्ये? साहेब कालला काय झालं माहिती का, कालला तिथे कोणाला काय चान्स, तुम्ही स्वतः बॅट गेले होते
तिथं हा विषय झाला नाही. कोणता का जिल्हा परिषद तिकीट यांना देऊ का त्यांना देऊ हा विषय झाला नाही. स्वतः तुम्ही बॅट घेतलेली आहे. मग खरं तर त्याच ठिकाणी हे बोलून दाखवणं गरजेचं होतं 100% की जिल्हा परिषद आम्हाला द्या. काला ते समजा आमदार साहेब होते किंवा सगळे मोठे अधिकारी होते, त्यांनी बोलले असते का शिंगडे साहेबांना तिकीट देऊ शकतो नाही, आम्ही तिथेच काल काहीतरी बोललो असतो डायरेक्ट. 27 वर्षांनी तुम्हाला ही संधी भेटली आहे आणि तर कशा प्रकारे या भागातलं नेतृत्व राहील मग आता? साहेब मला काय म्हणायचं, समजा 27 वर्षानंतर समजा संधी जी भेटली आहे तर जो सक्षम उमेदवार जो आहे ना तर त्याला उमेदवार द्यावा. म्हणजे सोनाबाई दाभाडे जे उमेदवार आहेत ते सक्षम नाहीत असं तुमचं म्हणणं आहे? ते सक्षम जरी असले तरी समजा ते कुठले कोट आहे, समजा आपल्यापासून समजा जो आपला मडगाव बारागाव पट्टा आहे तो सोडून ते थोडे लांब आहेत आपल्यापेक्षा. ठीक आहे, त्यांचे नातेवाईक असतील, सगळ्या गोष्टी असतील, आम्ही पण ते जवळचे असू द्या, पण जेवढं आपल्या पट्ट्यामध्ये जेवढं इलेक्शन जे मतदान होणार आहे, आता आपल्यामध्ये सुद्धा समजा सेनेचे उमेदवार कोणतरी उभे असतील, पुन्हा राष्ट्रवादीचे असतील, तर विभागणी होणारच आहे ना. मग त्याच्यामुळे आमचे समजा आपल्या पार बुधापूर जेवढ्या पट्ट्यामध्ये जे खालचे पण उमेदवार आहेत किंवा अधिकारी आहेत, सगळ्यांची अपेक्षा हीच होती का शिंगडे साहेबांना तिकीट मिळावं म्हणून, अशा अपेक्षा होती त्यांची. मग शिंगाडे साहेबांशी तुम्ही चर्चा विनिमय करून पुढचा निर्णय घ्याल का? 100% शिंगडे साहेब जर बोलले अपक्ष लढायचं तर आम्ही 100% शिंगडे साहेबांसोबत आहेतच. म्हणजे सोनाबाई दाभाडेला तुमची एवढी जर नाराजी होतीच तर सोनाबाई दाभाडे यांना तिकीट का दिलं गेलं? आता सोनाबाई दाभाडेंना कसं माहिती का, समजा सोनाबाई दाभाडे समजा आमच्या कार्यक्रमामध्ये समजा पुढे दसकरे असेल किंवा लग्न वगैरे असतील ते येतात, त्यांचा काय आमचा काय असा संपर्क नाही. फक्त आमचा संपर्क जास्त कोणता असतो, समजा जो आपला पट्टा खाचा ओतूर पट्टा जो आहे, डिंगोरवतपर गट आहे, जेवढे ओळखीचे आपले कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी आपला भरपूर संपर्क आहे. आता समजा कोपरे मांडवे जे असेल तिकडे आपला संपर्क कमी आहे. जर एकंदरीत पाहता कोपरे मांडवे किंवा आपला हा जो पट्टा पाहता, तर तुम्ही म्हणताय की आता आम्हाला दुसऱ्या पक्षाचा विचार करायचा आहे, तर तुम्ही दुसऱ्या पक्षाचा विचार जर केला तर बुधाजी शिंगाड्यांच्या ज्या पत्नी आहेत आणि त्या बुधाजी शिंगाडे यांना लीड भेटेल का? साहेब का आता दुसऱ्या पक्षाविषयी बोलण्यापेक्षा जर दुसरा पक्ष बोलला आम्ही तुम्हाला जिल्हा परिषद तिकीट देतो, जर समजा दुसऱ्या पक्ष तिकीट देतो हे जर शिंगडे साहेबांना जर सांगितलं आणि शिंगडे साहेबांना आम्हाला सांगितलं तर आम्ही त्यांच्या पाठची पहिल्यापासून आहेत आणि कधी पण त्याच्या पाठचे आहेत. नाही तिकीट भेटलं तर आम्ही नाराज नाही आहेत, पण आम्हाला काम कोणचं करायचं काय करायचं शिंगडे साहेब सांगतील त्याच्या मग आम्ही 100% जाणार डायरेक्ट. खिरेश्वर ते पिंपळगावजोगा 100% हा जो पट्टा आहे हा सगळा शिंगडे साहेबांच्या पाठीमागे 100%. तुमच्या गावचं मतदान किती आहे? आमच्या गावचं मतदान समजा 650 किंवा 700 मतदान आहे. हे किरकोळ मतदान आहे आमच्यावालं, पण जे खाचं मतदान आहे ते शिंगडे साहेब सोबत आहेच ना. तुम्ही जर दुसरा विचार केला दुसऱ्या पक्षामध्ये जाण्याचा तर एकंदरीत तुमच्या पाठीमागे एवढं 600 मतदान म्हणजे या मतदानावरती तर तुम्ही नक्कीच निवडून येणार नाही. 100%. मग परंतु मग तुम्ही म्हणजे भूमिका काय करणार? सोनू भाऊ एक तुम्हाला मी सांगू का, दुसऱ्या पक्षामध्ये जाण्याचा हा आमचा विषय नाहीच आहे. दुसऱ्या पक्षामध्ये जाण्याचा विषय म्हणजे याच्या पाठीमागे पण शिंगडे साहेबांना भरपूर ऑफर होती का तुम्ही आमच्या पक्षामध्ये या, मग का नाही गेले? पण शिंगडे साहेब एक कट्टर राष्ट्रवादीचे असल्यामुळे त्यांच्या शब्दापुढे हा गाव अजून जात नाही. का तर अतुल बेनके साहेबांनी जेवढी सुविधा केली आहे या गावामध्ये, एवढा मोठा सभामंडप आहे, 2 सभामंडप झालेत, वरती आता रस्त्याचं काम चालू आहे, हे सगळे गावातली सुविधा आमदार साहेबांच्यामुळे झाली आहे. त्याच्यामुळं आम्ही अतुल बेनके साहेबांना कधी डावललं नाहीये. हे शिंगाडे साहेबांचा शब्द आहे, जे शिंगाडे साहेब बोलतील तेच आम्ही करतोय. शिंगाडे साहेबांना का डावललं गेलं? आता शिंगाडे साहेबांना डावल्याचं कारण आता ते वरचे जे आहेत अधिकारी त्यांना माहित असेल, पण आपण एक ग्रामपंचायत सदस्य म्हणून आपण काय सांगाल? मी एक असं सांगू शकतो की जे शिंगाडे साहेबांना डावलं आहे ते पक्षाला फटका बसू शकतो. याच्यामध्ये शिंगाडे साहेबांना आता म्हणजे कुठले पद देण्याच्या तयारीत आहेत? पंचायत समिती, जिल्हा परिषद सोनाबाई दाभाडे आणि अजून एक उमेदवार कोण आहेत? मग अजून ते पाटील कोणतरी डावखर पाटील म्हणून आहेत. डावखर पाटील हा, आणि शंकर आका. आता जे तुतारी आणि राष्ट्रवादी जे आता युती झाली त्याच्या अगोदर ते गोडे सर जे होते ते कट्टर शरद पवार, ते बारामतीला काम सर येते गोडे सर जे आहेत ते बारामतीमध्ये त्यांचे तिकडे हे ड्युटीला आहेत, तर ते एकदम कट्टर शरद पवारचे कार्यकर्ते, त्यांना सुद्धा डावलं गेलं आहे. बरं ठीक आहे, आता तुमची पुढची भूमिका काय? आमची पुढची भूमिका काहीच नाही. आता समजा जे शिंगाडे साहेब बोलतो त्याच्या पाठीशी आम्ही आहे. ते बोलले राष्ट्रवादीचं काम करायचं, अपक्षचं काम करायचं, का दुसऱ्या पक्षामध्ये जायचं, आम्ही काम करू.